मावशी आज काय स्पेशल? आज हरभऱ्याची भाजी. होय. हा बरं घावलं की तुला लवकरच. मग आताच्या दिवसात ही असते बाबा भाजी. हा, ही रानातनं तोडून आणलेले वावरातनं. एकदम कवळ्या कवळ्या पानाची भाजी आहे म्हणा. होय होय, नुसतं शेंडा असतं हे. बरोबर बरोबर. हे काय नसते, नुसतं शेंडा असतंय. हा, तर मंडळी आज मस्तपैकी नाही मावशीच्या आजचं हरभऱ्याच्या कवळ्या पानांची भाजी असणार आहे. छान पद्धतीने मावशी कधी खोडून आणल्या माहित नाही. कधी गेलतीस वावरात? सकाळी सकाळी. हा सकाळी गेलतो. त्यामुळे एकदम आणि शेंडा थंडीत चांगला आंबटपणा बी असेल आहे की नाही त्याला? आंबट पण आहे. आणि ही भाजी हरभऱ्याच्या झाडाला ही भाजी तोडली का नाही हा. तर ते देठ फुलते. देठ फुलते आणि फाटा फुटते त्याला. हा. तर ही शक्यतो ही भाजी कुडायलाच लागते. मंडळी हे महत्वाचं आहे बरं का. हा. शेतकऱ्यांना तर माहितच आहे, जेवढं हरभऱ्याची भाजी आपण खोडतोय तेवढं त्याला वेगवेगळ्या असे फाटा फुटतात. आणि त्या फांद्या फुटल्यामुळे उत्पादन चांगलं येतं. उत्पन्न चांगलं येतं. मग भरपूर आपल्याला हरभऱ्याचं उत्पादन मिळू शकते हे अशामुळं. त्यामुळं खायला भाजी बी मिळते आणि वरनं हरभरा पण आपल्याला चांगलं उत्पादन मिळते बघा. त्यामुळे हे मावशीने आज खोडून आणलेलं आहे. अजून बरंच खोडायचं राहिलं असेल आहे की नाही? अजून आहे वावरात भरपूर. हा, ते खुडलेस की आपण वाळवून मस्त वाळवून गरगटा करू. हा, तर ह्या भाजीचं मंडळ का नाही खाण्यासाठी एकदम आरोग्यदायी ही भाजी असते बघा. ह्याच्यामध्ये का नाही लोहाचं भरपूर प्रमाण असते. त्यामुळं आवर्जून ही भाजी खाल्ली पाहिजे. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते. त्यामुळं रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा ह्या भाजीमुळे वाढत असते. पोट साफ होतं. बद्धकोष्ठता जर असेल तर आवर्जून ही भाजी ह्या दिवसामध्ये तुम्ही खाल्लंच पाहिजे. ही भाजी खाल्ल्यामुळं मंडळी का नाही अशक्तपणा कमी होतं. सर्दी खोकला यासारखे जे संसर्गजन्य रोग आहेत ते न येण्यासाठी का नाही त्याला प्रतिकार म्हणून सुद्धा ही भाजी एक नंबर आहे बघा. ह्या भाजीमध्ये मंडळी का नाही कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के असल्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा एक नंबर भाजी आहे. त्याचबरोबर का नाही ही भाजी आपण ह्या दिवसामध्ये जर खाल्ला असाल तर ज्या त्या अंगामधलं जर आपण भाजी खाल्लो तर नक्कीच मंडळी का नाही आपल्या आरोग्यासाठी सगळं फायदा असणार आहे. म्हणूनच आता ही भाजी मावशी करायला घेणार आहे. मावशी तो आवरायला घे. होय मी आलोच. तर भाजीसाठी लागणारं साहित्य बघा. हे का भाजी घेतली आहे आणि ह्याला काय साहित्य लागत नाही. लसूण घेतलंय चिचून आणि आपलं मिरची घेतलंय आणि मीठ. आता कढई ठेवलंय तापायला. तर आता ह्याच्यामध्ये तेल घालूया. तर आता तेल तापलेलं आहे. टाकूया लसूण आपण. लसूण कडत आले. आता लसूण मिरच्या टाकूया. तर मिरची आणि लसूण काढलेलं आहे. आता भाजी घालायची. मीठ घालूया. ह्याला मीठ सगळीकडे लागलं पाहिजे भाजीला. ही काय भाजी कवळी असते, लगेच शिजते ही भाजी. बघा भाजी दिसायला भांडं भरून दिसतंय पण शिजून अगदी थोडीशी होत्या. भांड्यात दिसत सुद्धा नाही शिजल्यानंतर भाजी. बघा अजून इरगळते भाजी. आता ह्याला जरा झाकूया. पाणी सुटते मिठाचं. बघूया आता या भाजीतलं काय पाणी आटलंय. बघा याला मिठाचं पाणी किती सुटते भाजीला. या भाजी मगाशी कढई भरून होती, आता बघा केवढीशी झाली. हे का पाणी, हे का पाणी. तर आता भाजीतलं पाणी सगळं आटूसपर्यंत भाजी शिजू द्यायची.
मग असे झाकून ठेवलं तो आता झाकायला नको, कारण का पाणी झाकल्यामुळे पाणी लई सुटतंय, म्हणून झाकायचं नाही. आता हे पाणी सगळं आटवून घ्यायचं, तर भाजी बी शिजते आणि ती पाणी बी आटतंय. तर आता हे तयार झाले. आता उतरूया. पाणी पूर्ण आटलं बघा याच्यातलं, तेव्हा आटलं पूर्ण पाणी तेव्हा. आता हे तयार झाले, खाली उतरूया. बघा किती कढई भरून भाजी दिसत होती, शिजून केवढी झाली भाजी. भाजी तयार झाली बघा, पूर्ण भाजी तयार. कढई भरून दिसत होती तुम्हाला, पण केवढी झाली बघा शिजून ती. मंडळी मस्तपैकी का नाही या ठिकाणी बघा, हे हरभऱ्याच्या भाजीचं का नाही मस्त भाजी तयार झाली आहे कवळ्या पानाचं. आता टेस्ट करायला घेऊयात. मावशी हो, भाजी नाद खोळा. भाजी नाद खोळा चांगलं झालं. भाजी ती हरभऱ्याची भाजी रानातली कवळी लूस पान तोडून आणलेलं असते आणि चांगलंच होतंय ते. ताजं आणून केलं का नाही चांगलंच होतंय ते.